ठीक आहे, चला तर मग आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलूया जो खरं तर वाचण्यासाठी नाहीच, तो आहे ऐकण्यासाठी. हो, आपण बोलतोय सामवेदाबद्दल, जो केवळ शब्द नाही तर एक संपूर्ण संगीतमय अनुभव आहे. एक असं ज्ञान जे कानाने ग्रहण करायचं आहे. आणि ही जी कल्पना आहे ना, की हा ग्रंथ ऐकायचा आहे, हीच मुळात याला समजण्याची गुरुकिल्ली आहे. विचार करा, सामवेद हा कागदावरचा ग्रंथ नाही, तो एक जिवंत वाहता स्वरांचा प्रवाह आहे. त्याला वाचून नाही तर ऐकूनच अनुभवावं लागतं. बरं, सामवेद हा काही सामान्य ग्रंथ नाही, हा आपल्या 4 महान वेदांपैकी एक आहे. आणि विचार करा, याची रचना तब्बल 3000 वर्षांपूर्वी झाली असावी. पण असं काय आहे जे याला बाकीच्या वेदांपेक्षा वेगळं बनवतं? तर याचं उत्तर त्याच्या नावात आणि त्याच्या स्वरूपातच दडलेलं आहे. याचं नावच सारं काही सांगून जातं. सामन म्हणजे गाणं आणि वेद म्हणजे ज्ञान, म्हणजेच गाण्यांचं ज्ञान. याची प्रतिष्ठा इतकी मोठी आहे की भगवद्गीतेत स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात, वेदांमध्ये मी सामवेद आहे. आता यापेक्षा मोठं महत्त्व काय असणार, बरोबर? पण प्रश्न असा आहे की हे गाण्यांचं ज्ञान नक्की आलं कुठून? आणि इथेच सामवेदाचं खरं रहस्य उलगडायला सुरुवात होते. तो पूर्णपणे स्वतंत्र ग्रंथ नाही, तर तो एका दुसऱ्या अधिक जुन्या वेदाची एक संगीतमय मांडणी आहे. सामवेदामध्ये एकूण किती ऋचा म्हणजे मंत्र आहेत माहितीये? तब्बल 1875. हो, ही एक मोठी संख्या आहे. पण खरी गंमत तर आता आहे, या जवळजवळ 2000 ऋचांपैकी तुम्हाला माहितीये सामवेदाच्या स्वतःच्या किती आहेत? फक्त 75. हो, बरोबर ऐकलत, फक्त 75. मग प्रश्न उरतो की बाकीच्या कुठून आल्या? तर त्या थेट ऋग्वेदातून घेतल्या गेल्या आहेत. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर सामवेद म्हणजे जणू काही संगीतामध्ये बसवलेला ऋग्वेद. पण हे काही साधंसुद्धा कॉपी पेस्ट काम नव्हतं, अजिबात नाही. ही एक अत्यंत सर्जनशील प्रक्रिया होती. यात ऋग्वेदातल्या कविता घेऊन त्यांना आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्राचीन सुरांवर बसवलं गेलं. ही शब्दांना सुरांचं आणि सुरांना शब्दांचं रूप देण्याची एक अद्भुत किमया होती. आता हे रूपांतर प्रत्यक्षात कसं दिसायचं याचं हे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. ऋग्वेदातली एक सरळ ओळ आहे, अग्न आ याही वीतये. पण सामवेदामध्ये ती संगीताच्या गरजेनुसार कशी बदलली आहे ते बघा. यात ओ, वा, ई यांसारखे अतिरिक्त ध्वनी जोडले गेले आहेत. यांना स्तोभ असं म्हणतात. हे फक्त सुशोभीकरण नव्हतं, तर ते त्या मंत्राच्या ध्वनीला एक विशिष्ट लय आणि एक आध्यात्मिक ऊर्जा देण्यासाठी वापरले जात असत. बरं, हे सगळं संगीत, हे अमूर्त स्वर यांना मानवी आवाजातून जिवंत करण्याचं काम कोणाकडे होतं? ते काम होतं एका विशेष पुरोहिताकडे. एक अशी व्यक्ती जिने आपलं आयुष्य सामवेदाच्या गायनासाठी समर्पित केलं होतं. त्याला उद्गाता असं म्हणत. तो यज्ञातला प्रमुख गायक होता, पण त्याचं काम फक्त गाणं म्हणणं एवढंच मर्यादित नव्हतं, तर त्या सुरांच्या अर्थावर आणि ध्वनीवर ध्यान करणंही तितकंच महत्त्वाचं होतं. उद्गाता हा जणू काही ध्वनीच्या माध्यमातून देव आणि यजमान यांच्यातला एक जिवंत पूल होता. म्हणजेच काय, तर सामवेद हे केवळ ऐकण्यासाठीचं संगीत नव्हतं, तर यज्ञासारख्या विधींमध्ये एक विशिष्ट उद्देश पूर्ण करणारं एक प्रभावी साधन होतं. आता आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे सामवेदाची अशी एकच एक परंपरा नाहीये. जसा काळ पुढे गेला तशा त्याच्या गायनाच्या आणि पठणाच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या शाळा तयार झाल्या. यांना शाखा म्हणतात. या शाखा म्हणजे जणू एकाच ग्रंथातून उगम पावलेले वेगवेगळे संगीतमय प्रवाहच आहेत. आजच्या घडीला सामवेदाच्या मुख्य 3 शाखा टिकून आहेत. आणि या 3 शाखा म्हणजे जणू काही ध्वनीच्या एकाच पवित्र नदीचे 3 वेगवेगळे प्रवाह आहेत. आणि प्रत्येकाची चव, प्रत्येकाची शैली ही पूर्णपणे वेगळी आहे. या 3 मुख्य शाखा म्हणजे कौथुम, जैमिनीय आणि राणायनीय. प्रत्येक शाखेची आपली वेगळी ओळख आहे. बघा, कौथुम शाखा ही उत्तर आणि मध्य भारतात आढळते आणि आज सर्वात जास्त प्रचलित आहे. दक्षिण भारतात टिकलेली जैमिनीय शाखा तिच्या मधुर आणि अत्यंत प्राचीन गायनशैलीसाठी ओळखली जाते. आणि राणायनीय शाखा जी पश्चिम भारतात आहे ती तर आता अत्यंत दुर्मिळ मानली जाते. यावरून एक गोष्ट लक्षात येते की एकाच वेदाला वेगवेगळ्या प्रदेशांनी कसं आपलंसं केलं आणि पिढ्यानपिढ्या जपलं. आता सामवेदाचा प्रभाव फक्त प्राचीन यज्ञांपुरताच मर्यादित राहिला नाही. त्याचा एक खूप खोल आणि चिरस्थायी असा सांस्कृतिक वारसा आहे जो आजही आपल्यात जिवंत आहे. एकतर सामवेदाने भारतीय तत्त्वज्ञानाला 2 प्रचंड महत्त्वपूर्ण उपनिषदं दिली, छांदोग्य आणि केन. यातलं छांदोग्य उपनिषद तर वेदांत विचारांचा पाया मानला जातो. पण सामवेदाचा सर्वात मोठा आणि जिवंत वारसा कोणता असेल तर तो म्हणजे आपलं शास्त्रीय संगीत.
त्याच्या गायनाची रचना, त्याचे सूर, त्याचे सिद्धांत हेच भारतीय शास्त्रीय संगीताचं आणि नृत्याचं मूळ आहेत. हा प्रवास खरंच खूप मोठा आहे. विचार करा, सुमारे 3000 वर्षांपूर्वी यज्ञविधींसाठी रचलेल्या या ग्रंथाने नंतर उपनिषदांद्वारे तात्विक विचारांना जन्म दिला आणि आज तो भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम म्हणून ओळखला जातो. ही ध्वनीची एक अखंड, जिवंत परंपरा आहे. प्रसिद्ध संगीतशास्त्रज्ञ व्ही. राघवन यांनी हेच किती सुंदर शब्दात मांडलं आहे. ते म्हणतात की भारतीय संगीत परंपरेला, मग ती उत्तर भारतीय असो वा दक्षिण भारतीय, आपल्या मुळांची खोलवर जाणीव आहे आणि ती मुळं थेट सामवेदामध्ये रुजलेली आहेत. तर या सगळ्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की सामवेद आपल्याला एक खूप गहन गोष्ट शिकवतो. तो आपल्याला हे सांगतो की पवित्र ज्ञान हे केवळ पुस्तकातून वाचून मिळवायचं नसतं, तर ते ध्वनीच्या माध्यमातून, सुरांच्या माध्यमातून अनुभवायचं असतं. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातो की ध्वनी, अध्यात्म आणि ज्ञान यांच्यात नेमकं काय नातं आहे. सामवेदाचा वारसा आपल्याला यावर विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतो.